नमस्कार मुलांनो, आदिराज क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील रेषीय समीकरणे यातील सराव संच 1.2 बघणार आहोत। तर बघा, त्याच्यातला पहिला प्रश्न त्यांनी काय दिला आहे हे आपण आता बघूया। तर बघा, पुढील एकसामायिक समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी सारणी पूर्ण करा। आता या ठिकाणी त्यांनी ही दोन समीकरणे दिलेली आहेत, बरोबर। आपल्याला दोन टेबल काढायचे आहेत। त्याच्यातला पहिला हा जो टेबल आहे तो आपण आता सॉल्व करूया। आता बघा, पहिले जे समीकरण आहे ते आहे x + y = 3। याला आपण समीकरण 1 असं नाव देऊया, बरोबर। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आता त्यांनी ज्या काही किमती दिलेल्या आहेत त्या किमती वापरून आपण काय करायचं आहे हे सॉल्व करायचं आहे। आता या ठिकाणी पहिल्या याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बघा, या ठिकाणी जी दिसते तुम्हाला बिंदू 3 आणि 0 दिसते ना, म्हणजे x चा बिंदू आपल्याला काय दिसतोय 3 दिसतोय आणि y चे किती आहे बघा 0, म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा ते सोडवायची गरज आहे का नाही, म्हणजे या ठिकाणी किती येईल तर 0 येतील, बरोबर। म्हणजे आपल्याला निर्देशक मिळालेले आहेत 3 आणि 0, ठीक आहे। हे काय आपल्याला सोडवायची गरज नाही। पुन्हा आता या ठिकाणी बघा, त्यांनी y चं दिलेलं आहे, आपल्याला y ची किंमत 5 दिलेली आहे। आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे, ठीक आहे। मग आता y ची किंमत 5 ही आपण या पहिल्या समीकरणामध्ये लिहूया। आता या ठिकाणी बघा, x + y ची किंमत किती आहे बघा 5 आहे, बरोबर 3, ठीक आहे। म्हणजेच आपण आता काय करूया, आता हे किमती आपण काढूया। आता बघा, x बरोबर आता 3 आहे तसेच ठेवूया आपण, 5 कसे आहेत बघा अधिक आहेत, पलीकडे गेले किती काय होतील -5 होतील। म्हणजे x ची किंमत किती आली बघा, तर x बरोबर 3 - 5 म्हणजे -2। म्हणजे या ठिकाणी x ची किंमत आपल्याला किती मिळते बघा, तर -2 मिळते। या ठिकाणी आहे बघा -2, ठीक आहे। अशा पद्धतीने बघा आपल्याला ज्या किमती आहेत ना त्या किमती काढायची आहेत। पुन्हा आता आपण बघूया, या ठिकाणी मी एक छोटी रेष मारते म्हणजे तुमचं कन्फ्युजन व्हायचं नाही। आता इकडे नेक्स्ट बघूया, इथं आपल्याला y ची किंमत किती दिलेली आहे बघा 3 दिलेली आहे। आता हे आपले बिंदू निर्देशक लिहायचे राहिले। x चे किती आहेत बघा -2 आहे आणि y चा आहे 5, ठीक आहे, ओके। आता x आपल्याला किंमत काढायची आहे, y ची किंमत दिलेली आहे 3। पुन्हा एकदा आपण आता या इक्वेशन 1 मध्ये y ची किंमत 3 ठेवणार आहोत। म्हणजेच बघा x + 3 = 3, ठीक आहे। मग x ची किंमत आपण किती कशी काढूया बघा, x बरोबर 3 आहे तशीच ठेवूया, 3 अधिक आहेत पलीकडे गेल्यावरती ते -3 होतील। म्हणजेच x ची किंमत किती आली बघा 3 - 3 म्हणजे 0 आलेली आहे। x बिंदूचे निर्देशक या ठिकाणी किती आहे 0, आणि आता याचे निर्देशक इथंच आपल्याला दिसत बघा 0, 3। इथं ऍक्च्युली हे सुद्धा काढायची गरज नव्हती आपल्याला, इथं ऑलरेडी त्याने दिलेलं जाईल निर्देशक 0, 3, तर 0 जर लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, ओके। सो अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, आपण हा जो टेबल जो आहे तो पूर्ण आपण टेबल सॉल्व केलेला आहे। आता दुसरा जो टेबल आहे म्हणजे दुसरं जे समीकरण आहे ते आपण इथं लिहूया, x - y = 4। हे तुमचं समीकरण आहे दुसरं, ठीक आहे। आता आपण काय करूया, त्याचा जो टेबल आहे तो आता आपण टेबल तयार करूयात। तर या ठिकाणी बघा, आता हा त्यांनी आपल्याला असं टेबल दिलेलं आहे, ठीक आहे। हे आपले इक्वेशन 2 आहे। आता या ठिकाणी बघा, पहिल्या राखण्यामध्ये आपल्याला y ची किंमत ही 0 दिलेली आहे, त्यावरून आपण काय करणार आहोत आता x ची किंमत काढूया। समीकरण आहे पहिलं ते आपण इथं लिहूया, x - y ची किंमत आहे 0 = 4। म्हणजेच x ची किंमत किती आली बघा, x - 0 म्हणजे x आहे ना, म्हणजे बरोबर 4 आपण इथं लिहिणार। x ची किंमत किती आलेली आहे बघा, तर 4 आलेली आहे, या ठिकाणी इथं लिहिणार आहोत 4। म्हणजेच x चे निर्देशक बिंदू काय आलेले आहेत बघा, x चे 4 आणि y चे 0, ओके। म्हणजे 4 आणि 0 हे आपल्याला बिंदू भेटलेले आहेत। त्याच्यानंतर पुन्हा -1, x ची किंमत आहे -1, ओके। मग इथं आपण आता लिहूया x ची किंमत -1 आहे, मी या ठिकाणी लिहा x - 1 y = 4। आता आपल्याला काय करायचं आहे, y ची किंमत काढायची आहे। म्हणजेच काय बघा, y आहे तसंच राहील, 4 आहे तसंच ठेवूया पलीकडच्या साईडचा, -1 आहे पलीकडे गेले किती काय होतील +1 होतील, बरोबर। म्हणजेच बघा, तर y बरोबर किती आले आहे, तर ते 5 आलेले आहेत। परंतु y आपण ठेवायचं नाही, तर y हे आपण पलीकडे नेणार आहोत, म्हणजेच y बरोबर काय होईल तर -5 राहणार आहेत। म्हणजेच आता y ची किंमत किती आपल्याला मिळाली आहे बघा, तर -5 मिळालेले आहे। या ठिकाणी लिहूया -5, म्हणजेच x चे निर्देशक आहेत -1 आणि y चा आहे -5। x y चे आपल्याला बिंदू मिळाले आहेत किती आहेत बघा, -1 आणि -5। आता इथे त्यांनी 0 आणि 4 आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत बघा इथं, त्याच्यामुळे हे सोडवायची आपल्याला गरज नाही, ठीक आहे। अशा पद्धतीने बघा, आपल्याला हा जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न हा सोडवायचा होता, मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे, ओके। आता याच्यातला दुसरा प्रश्न तो आपल्याला आलेखाद्वारे सोडायचा आहे, तो आता आपण पटकन बघूयात। तर बघा, दुसरा प्रश्न त्यांनी विचारला आहे, पुढील एकसामायिक समीकरणे आलेखाने सोडवा। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आलेख काढायचा आहे। त्यातलं पहिलं उदाहरण आहे बघा, x + y = 6, म्हणजे हे समीकरण पहिलं, आणि दुसरं समीकरण आहे x - y = 4।
तर आपल्याला या ठिकाणी बघा दोन्ही समीकरणांच्या आपल्याला 2 सारण्या तयार करायच्या आहेत. ठीक आहे. सो त्यानुसार आता आपण काय करूया, दोन्ही सारण्या ज्या आहेत ते दोन्ही समीकरणाच्या सारण्या आपण तयार करूयात. तर बघा दिलेली समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी x आणि y निर्देशकांच्या क्रमित जोड्या मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे सारण्या तयार करू. आता हे लिहायची गरज तुम्हाला लिहायचं असलं तर लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही डायरेक्ट जरी सारणी लिहिली तरी सुद्धा चालेल. तर x अधिक y बरोबर 6 हे आहे आपली इक्वेशन नंबर 1 आहे. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, आता सारणी तयार करूया. त्यासाठी आपल्याला काय करायचं ते x आणि y लिहायचं आणि या ठिकाणी x आणि y आपल्याला लिहायचं आहे. आता x चे निर्देशक इथे लिहूया आणि y चे निर्देशक सुद्धा आपल्याला काढायचे आहेत. आता या ठिकाणी बघा, तर बघा अशा पद्धतीने आपली जी सारणी असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला x चे निर्देशक लिहायचे आहेत आणि या ठिकाणी y चे निर्देशक लिहिणार आहोत आणि या ठिकाणी x y म्हणजे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी क्रमित जोड्या जे असणार आहेत त्या क्रमित जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत. आता x चे जे निर्देशक आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही 1 ते 6 पर्यंत कोणताही तुम्ही नंबर घेऊ शकता. म्हणजे शक्यतो तुम्ही कमीत कमी नंबर वापरा जेणेकरून जो तुमचा ग्राफ आहे तो जास्त मोठा होणार नाही. कारण का आपल्या ग्राफच्या जास्त करून आपण 8 किंवा 9च्या नंबरच्या पुढे आपण नेत नाही, कारण का तो काय होतं मग खूप मोठा आलेख होतो. त्याच्या ज्या रेषा असतात त्यासुद्धा खूप मोठे होते. त्याच्यामुळे शक्यतो 5 ते 6च्या आतले नंबर तुम्ही जर घेतले तर तुमचा आलेखसुद्धा छोटा दिसेल आणि तुमच्या तो आलेख कागदावरती सुद्धा तो जो आलेख असणार आहे तो सुद्धा छान तुमचा दिसेल. त्यासाठी शक्यतो 1 ते 6 पर्यंत कोणते नंबर तुम्ही घेतले तरी सुद्धा चालते. त्यामध्ये तुम्ही धन नंबर घ्या, शून्य सुद्धा घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही ऋण म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स शून्य असे कोणतेही तुम्ही घेतले तरी सुद्धा चालतील. आता या प्रश्नामध्ये टोटल बघा, तुम्हाला आता हा पहिला प्रश्न आपण सोडवतो. असे तुम्हाला 6 प्रश्न याच्यामध्ये सोडवायचे. तर प्रत्येक वेळेला x चे जे निर्देशक आहे ते तुम्ही वेगवेगळे घ्यायचे. जर तुम्ही तेच घेतले तर तुमचा आलेख हा सेम येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे थोडेसे तुम्ही निर्देशक जे आहेत x चे निर्देशक ते तुम्ही चेंज करायचे. फक्त की लक्षात ठेवायचे की याच्यामध्ये जे x चे निर्देशक आहे ते आपल्याला आपल्या मनाने घ्यायचे आहेत. ओके, पण ते वेगवेगळे घ्या एवढं फक्त लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आता या ठिकाणी बघा x चे निर्देशक आपण इथं 0 घेऊया, त्यानंतर इथं 2 घेऊया, इथं 3 आणि इथं 4. तुम्ही कंटिन्यू 1 2 3 4 किंवा 0 3 4 असं काही घेतलं तरी सुद्धा चालेल. तर या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे बघा, 0 2 3 आणि 4 घेतलेला आहे. आता या x च्या निर्देशकानुसार आपण y चे निर्देशक सुद्धा काढणार आहोत आणि एकदा y चे निर्देशक काढले की आपल्याला क्रमित जोडा व्यवस्थितपणे आपण लिहू शकतो. ओके, तर आता त्यानुसार बघू शकता तुम्ही. आता आपण हे काय करूया, x ची किंमत आपण आता काय करूया, या पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवूया म्हणजे आपल्याला y ची किंमत मिळेल. आता त्यानुसार बघा पहिलं जे समीकरण आहे x अधिक y बरोबर 6, याची x ची किंमत आपल्याला 0 ठेवायची आहे. म्हणजे इथं काय होईल बघा, तर 0 अधिक y बरोबर 6 म्हणजेच y ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, तर ते 6 मिळाली आहे. ओके, y चे निर्देशक आहेत 6. मग आपली क्रमित जोडी इथं काय झाली बघा, 0 आणि 6 झालेली आहे. बरोबर, ठीक आहे. आता आपण दुसरी किंमत काढूया. आता x ची किंमत आहे बघा 2 आहे. म्हणजेच इथे येईल आता 2 अधिक y बरोबर 6. बरोबर, म्हणजेच आता y ची किंमत किती येईल बघा, तर y बरोबर 6 आहे तशीच ठेवूया. 2 अधिक आहेत पलीकडे गेले की ते -2 होतील. म्हणजेच y ची किंमत किती आली बघा, 6 - 2 म्हणजेच किती झाले बघा, तर 4 झाली. या ठिकाणी y चे निर्देशक 4 आणि या ठिकाणी क्रमित जोडी काय झाली बघा त्यांची 2 आणि 4. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा ते आपल्याला सविस्तरपणे सोडवायचं आहे. अवघड असं काहीच नाही. त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहोत x ची किंमत आपण आता 3 घेणार आहोत. ही 3 किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया. x च्या ठिकाणी 3 घ्यायचं आहे म्हणजेच 3 अधिक y बरोबर 6. म्हणजेच y बरोबर काय होईल बघा, 6 आहे तसेच ठेवूया आपण. 3 अधिक आहेत पलीकडे गेले की ते 3 वजा होतील आणि म्हणजेच y बरोबर काय आलं बघा, 7 3 गेले राहिले किती 3. y ची किंमत आपल्याला किती मिळाली बघा, 3. म्हणजेच y ची निर्देशक आहे 3 आणि क्रमित जोडी काय झाली बघा, आपल्याला 3 आणि 3 मिळालेली आहे. ठीक आहे, आता आपण शेवटचं घेऊया. x ची किंमत आहे 4, समीकरण 1 मध्ये ठेवूया आपण. 4 अधिक y बरोबर 6 म्हणजेच y बरोबर 6 वजा, आता 4 अधिक आहेत पलीकडे गेले की ते काय होतील -4 होतील आणि म्हणून y ची किंमत किती आली बघा, 6 - 4 म्हणजेच 2. अशा पद्धतीने बघा आपल्याला y चे सगळे निर्देशक मिळालेले आहेत आणि जी क्रमित जोडी काय झाली बघा, 4 आणि 2. ठीक आहे, अशा पद्धतीने बघा आपण पहिल्या समीकरणानुसार पहिली सारणी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण समीकरण 2 ची सुद्धा काय करूया, सारणी तयार करूया. दुसरं समीकरण आहे बघा x - y बरोबर 4. आता त्याच पद्धतीने आपण वर जशी केली तशीच खाली सुद्धा आपण काय करूया, आता सारणी तयार करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीने आपण ही सारणी तयार केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, x ची किंमत आपण पुटअप करूया. आता x ची किंमत आता या ठिकाणी बघा इथं 0 घेतले आहे, इथं 1
या ठिकाणी 4 आणि इथे 5. कोणतेही तुम्ही नंबर घेऊ शकता, निगेटिव्ह घेतले तरीसुद्धा चालतील. आता त्यानुसार बघा, तर आता आपण काय करूया, वायची किमती काढूया, म्हणजे वायची निर्देशक आता आपण बघूया. समीकरण काय आहे बघा आपलं, तर x वजा y बरोबर 4. आता याच्यामध्ये आपण x ची किंमत काय ठेवूया, 0 ठेवूया. म्हणजेच इथं काय होईल बघा, तर 0 वजा y बरोबर 4. म्हणजेच काय बघा, तर वजा y बरोबर 4. आता वजा आहे म्हटल्यावर ते वजा आपण पलीकडे नेऊया, त्याच्यामुळे काय होईल, अधिक y आणि वजा आपण पलीकडे नेलं तर ते वजा 4 होतील. ठीक आहे, ओके. अशा पद्धतीने बघा आपल्याला वायची किंमत मिळालेली आहे. वायचे निर्देशक आहेत या ठिकाणी वजा 4. म्हणजेच याची पहिली क्रमी जोडी काय झाली बघा, 0 आणि वजा 4 झालेली आहे. आता आपण काय करूया, x ची किंमत काय ठेवूया, 1 ठेवूया समीकरण 2 मध्ये. म्हणजेच बघा x ची किंमत आहे 1 वजा y बरोबर 4. म्हणजेच बघा वजा y बरोबर, आता हे 4 आहे तसेच ठेवा, 1 अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा 1 होतील. आणि म्हणजेच वजा y बरोबर 4 वजा 1 किती झाले बघा, तर या ठिकाणी 3 झाले है ना. म्हणजेच आता हे वजा आहेत, वजा आपण पलीकडे नेले तर सॉरी या ठिकाणी अधिक आहे. y बरोबर काय होईल, तर वजा 3 होईल. हे वजा आहेत आपण वजा पलीकडे घेतले तर ते अधिक 3चे वजा 3 होतील. म्हणजेच y बरोबर वजा 3 हे काय झालं याचं उत्तर, म्हणजेच वायचे निर्देशक झाले. आणि त्यांची क्रमी जोडी काय झाली बघा, 1 आणि वजा 3 झालेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट x ची किंमत आपण काय घेऊया, 4 घेऊया, ते समीकरण 2 मध्ये ठेवूया. 4 वजा y बरोबर 4. म्हणजेच वजा y बरोबर 4 आहे तसेच ठेवूया, 4 अधिक आहे पलीकडे गेले की ते 0 होतील आहे ना. म्हणजेच बघा वजा y बरोबर 0. म्हणजेच बघा आता हे वजा जरी आपण तिकडे नेले तर वजा 0 म्हणजे ते 0 होईल. म्हणजेच वायची किंमत काय राहणार आहे, तर ते 0च राहणार आहे. वजा 0 म्हणजेच ते 0च आहे. इथं काय होतील बघा, तर वायचे निर्देशक हे 0 आहेत. म्हणजेच त्यांची क्रमी जोडी तर काय झाली, 4 आणि 0 झाली. आता नंतर x ची किंमत आपण काय ठेवूया बघा, तर 5 ठेवूया समीकरण 2 मध्ये. म्हणजेच बघा 5 वजा y बरोबर 4. ठीक आहे, म्हणजेच वजा y बरोबर 4 वजा 5. म्हणजेच वजा y बरोबर 5 वजा 4 म्हणजेच वजा 1. ठीक आहे, आता बघा y बरोबर हे वजा पण पलीकडे नेले तर वजा वजा अधिक 1 होणार आहे ना. हे वजा आणि इथले सुद्धा वजा, म्हणजे वजा वजा अधिक 1. त्याच्यामुळे तर वायची किंमत काय होईल बघा, तर इथे 1 होईल. त्याच्यामुळे वायची किंमत इथे आलेली आहे 1. इथं लिहा वायची निर्देशक आणि इथं क्रमी जोडी आलेली आहे 5 आणि 1. ओके, तर बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही ज्या सारणी आहेत त्या दोन्ही सारणी आपण काढलेल्या आहेत. आणि या सारणीवरूनच आपल्याला काय करायचं आहे, तर आलेख जो आहे तो काढायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जो आलेख आहे तो असा काढायचा आहे. म्हणजेच मी पहिल्यांदा काय काढलेलं आहे बघा, हा y अक्ष आणि हा x अक्ष काढलेला आहे. ठीक आहे, हे तर आपल्याला दोन्ही अक्ष काढायला येतात बरोबर. इथं काय आहे, ह्याचे 4 बाजू असतात, म्हणजे 4 भाग असतात. पहिले चरण, दुसरे चरण, तिसरे चरण आणि चौथे चरण बरोबर. मग त्यानुसार आता काय इथे सगळे धन नंबर असतात, इथं ऋण नंबर असतात. वरच्या साईडला धन आणि खालच्या साईडला ऋण नंबर असतात बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रमाण सुद्धा लिहायचं आहे. प्रमाण काय लिहायचं आहे, तर दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 म्हणजे या प्रत्येक 1 सेंटीमीटरमध्ये 10 घर असतात बरोबर. त्याचं प्रत्येक घराची जी किंमत आहे, म्हणजे एका एककाची किंवा 1 सेंटीमीटरची जी किंमत आहे ती 1 एवढी असणार आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने बघा आता मी पेनानं काढला आहे. तुम्हाला आता व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनानं काढला आहे, पण तुम्ही पेन्सिलचाच वापर कंपल्सरी करायचा आहे. तर आता बघा आपल्याला 2 समीकरण आहेत ना, दोन्ही समीकरणांचा आलेख काढला आहे. तर इथं आपल्याला समजण्यासाठी मी दोन्ही या ठिकाणी समीकरणे लिहिलेली आहेत. त्यानुसार आपण काय करू, इथं आपला आलेख काय तो आपण ते प्लॉट करूया. पहिला आहे बघा 0 आणि 6. सो या ठिकाणी बघा 0 इथे आहे आणि 6 म्हणजे बघा x अक्षावरचं 0 आणि y अक्षावरचं 6, म्हणजे तो इथं आपल्याला बिंदू दिसते बघा. ठीक आहे, इथं काय करायचं आहे, डॉट आणि एक छोटंसं सर्कल आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, हा झाला पहिली क्रमी जोडी. दुसरी क्रमी बघूया 2 4, म्हणजे x अक्षावर 2 आणि y अक्षावरती 4. आता x अक्षावरती 2 आणि y अक्षावरती 4, म्हणजे बघा या ठिकाणी दोन्हीही धन नंबर आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा 2 आणि इथपर्यंत हे 4, x अक्षावरचे 2 आणि y अक्षावरचे 4. या ठिकाणी डॉट द्यायचा आहे आणि ते असं छोटासा सर्कल करायचा आहे. ओके, त्यानंतर कुठले बघा तिसरी क्रमी जोडी आहे 3 आणि 3. x अक्षावरती 3 आणि y अक्षावरती 3, म्हणजे बघू पहिल्या चरणातच ते येणार आहे बघा. x अक्षावरती 3 आणि y अक्षावरती 3, म्हणजे बघा हा 3 आणि हा 3. ठीक आहे, इथं असा डॉट द्यायचा आहे आणि एक छोटासा सर्कल करायचा आपल्याला कळण्यासाठी. हे तीन बिंदू आपण 3 क्रमी जोडे झाल्या. तर चौथी बघूया 4 आणि 2, म्हणजे x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती 2. तर बघा x अक्षावरती हा x अक्ष इथे 4 आणि इथे हे 2, y अक्षावरती 2, म्हणजे बघा हा 4 ह्याच्या समोर आणि हे 2च्या समोर. या ठिकाणी बरोबर आहे तर डॉट द्यायचा आहे आणि छोटासा सर्कल करायचा आहे.
ठीक आहे. आता हे कोणते कोणते बिंदू आपण प्लॉट केले ते सुद्धा इथे लिहू. हा हे 0 आणि 6 इथं लिहा 0 आणि 6. हा कोणता आहे बघा 2 आणि 4. 2 4. हा कोणता आहे बघा 3 आणि 3. आणि हा आहे 4 2. तर हे आपण काय केलं आहे, हे आपल्या पहिल्या समीकरणाचा हे काय केलं आपण रेषा आपण आता काढूया या ठिकाणी. म्हणजे आपल्या पहिल्या सारणीचा जो आहे तो ग्राफ जो आहे तो तयार होईल. आता या पॉईंटमधून जायला अशी आपल्याला काय करायचे आहे, एक रेषा काढायची आहे. बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकताय अशी व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे, रेषा काढायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा त्या चारही बिंदूमधून जातील अशी आपल्याला रेषा काढायची आहे. ओके ओके. आता ही झाली पहिली. आता आपण काय करूया दुसऱ्या समीकरणाचे बघूया जोड्या आपण बघूयात. पहिलं काय आहे बघा, आता इथं आहे 0 वजा 4 म्हणजे x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती वजा 4. म्हणजे आता कुठे येईल बघा, x अक्षावरती 0 आणि y अक्षावरती वजा 4. y अक्ष म्हणजे हा वजा 4. ठीक आहे. 0 आणि वजा 4 म्हणजे तो बिंदू या ठिकाणी असेल. इथं लिहा 0 आणि वजा 4. ओके. आता दुसरं बघूया क्रमिक जोडी आहे 1 आणि वजा 3. x अक्षावरती 1 y अक्षावरती वजा 3. x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती वजा 3 म्हणजे दिसते तुम्हाला या ठिकाणी तो बिंदू आहे 1 आणि 3. इथं x अक्षावरती 1 आणि y अक्षावरती वजा 3. ओके. तिसरी क्रमिक जोडी बघूया 4 आणि 0. x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती 0 म्हणजे इथं बघू शकता तुम्ही x अक्षावरती 4 आणि y अक्षावरती 0 म्हणजे या ठिकाणी ही दिसते आपल्याला या ठिकाणी 0 आणि 4 बरोबर, सॉरी 4 आणि 0. ओके. आता नंतर शेवटची बघूया 5 आणि 1. x अक्षावरती 5 आणि y अक्षावरती 1. बघा x अक्षावरती 5 आणि y अक्षावरती 1 म्हणजे बघा या ठिकाणी. ठीक आहे. तो या ठिकाणी असा बिंदू येईल 5 आणि 1. ओके. आता हे बिंदू बघा दिसतात तुम्हाला. हा एक बिंदू आहे, हा बिंदू आहे. ठीक आहे. हा एक बिंदू, परत हा आणि हा, हे आपल्याला चारही बिंदू दिसतात. तर चारही बिंदूमधून ती एक लाईन पास होईल अशी आपल्याला काय करायची आहे, एक रेषा काढायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे पुढचं महत्त्वाचं म्हणजे त्यांचा छेदनबिंदू सुद्धा आपल्याला काढायचा आहे. आता या ठिकाणी बघू शकता हा जो 5 1 आहे तो काय आहे, तर तो या दोन्ही रेषांचा छेदनबिंदू आहे असं आपल्याला दिसते. ठीक आहे. बघू शकता तुम्ही इथं बघा 5 1 या रेषेचं सुद्धा आणि या रेषेचं सुद्धा आहे, हा छेदनबिंदू आहे. तर बघा शेवटी आपल्याला लिहायचं आहे दिलेल्या एकसामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक 5 1 हे आहेत. बरोबर, आपण आताच ग्राफमध्ये बघितलेलं आहे. आणि म्हणून दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल XY म्हणजेच किती आहे बघा, तर 5 1 अशी आहे. तर बघा अशा पद्धतीने तो आपण आलेख जो आहे तो काढलेला आहे. त्याचा छेदनबिंदू सुद्धा तुम्ही बघू शकताय. तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर ते दिसत असेल. तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा याचा काढू शकता तुमच्या अभ्यासासाठी. अशा पद्धतीने आपल्याला हा जो आलेख आहे तो काढायचा होता. आता दुसरा क्वेश्चन काय आहे तो सुद्धा आपण याच पद्धतीने सोडवणार आहोत. दुसरा प्रश्न आहे बघा x अधिक y बरोबर 5 आणि दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 3. ठीक आहे. अशा पद्धतीचे आता हे दोन समीकरण आहेत आणि त्याचे आपल्याला आता आलेख काढायचा आहे. ठीक आहे. आता ह्याचे सुद्धा आपल्याला काय करायचे, दोन सारणी अगोदर आपण काढून घेऊयात. तर दिलेली समीकरणे आलेखाने सोडवण्यासाठी x आणि y निर्देशकांच्या क्रमिक जोड्या मिळवण्यासाठी पुढील प्रमाणे सारण्या तयार करू. हे लिहिलं नाही तुम्ही तरी सुद्धा चालेल. समीकरण आहे आपलं x अधिक y बरोबर 5. आता बघा या ठिकाणी आपण काय करूया, y बरोबर समीकरण करणार आहोत. म्हणजेच काय होईल बघा 5 आहे तसेच राहतील, x आहे ते काय होईल पलीकडे गेले की ते वजा x होतील. आपण असं का केलं आहे कारण का आपल्याला काय करायचं आहे, x चे निर्देशक तर आपण लिहिणार आहोत आणि y चे निर्देशक आपल्याला पटकन मिळण्यासाठी आपण समीकरण मुळातच y बरोबर करणार आहोत. म्हणजे आपल्याला y चे निर्देशक हे पटकन मिळतील. तर हे आहे आपलं समीकरण 1. आता यानुसार आपण काय करूया, समीकरण 1 ची सारणी तयार करायची आहे आपल्याला. तर बघा आता या ठिकाणी आपण काय करायचं आहे, सारणीमध्ये आपण x ची किंमती अगोदर लिहून घेऊया. आता कोणत्याही घ्यायच्या आहेत आपल्याला, आपल्या मानाने त्या किमती घ्यायच्या आहेत. तुम्ही कोणत्याही किमती घेऊ शकता आणि 100 किमती घेतल्यानंतर त्यानुसार आपण काय करणार आहोत, या समीकरणामध्ये x ची किंमत ठेवून आपल्याला y ची किंमत मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा 100 किमती आपण इथं पहिल्यामध्ये इथं 0 घेतलेली आहे, त्याच्यानंतर इथं 3, या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी आपण 5 अशी घेतलेली आहे. ठीक आहे. तुम्ही कोणतेही घेतले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे.
आता यानुसार आपण काय करूया, एक्सची जी किमती आहे ते आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया, म्हणजे आपल्याला वायचे निर्देशक मिळतील. आता बघा समीकरण काय आहे, y बरोबर 5 वजा x आहे. आता याच्यामध्ये आपण काय करूया, एक्सची किमती 0 ठेवूया, म्हणजेच y बरोबर 5 वजा 0, म्हणजेच yची किंमत काय मिळाली मला, तर 5 मिळालेली आहे. yचे निर्देशक या ठिकाणी बघा इथं 5 आहेत, म्हणजेच याची क्रमिक जोडी काय झाली, 0 आणि 5 झाली. तर पुन्हा आपण आता काय करू, एक्सची किंमत इथं 3 ठेवणार आहोत. ठीक आहे, म्हणजेच बघा y बरोबर 5 वजा 3, म्हणजेच y बरोबर किती झालं, 5तून 3 गेले राहिले किती बघा 2, म्हणजेच या ठिकाणी yची किंमत मला 2 मिळालेली आहे. yचे निर्देशक 2, या ठिकाणी बघा yचे निर्देशक 2. आता क्रमिक जोडी काय झाली, 3 आणि 2 झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सची किंमत आपण इथं 4 ठेवूया, म्हणजेच y बरोबर 5 वजा 4, म्हणून y बरोबर 5तून 4 गेले राहिला किती 1. सो yचे निर्देशक आपल्याला मिळाले आहेत 1 आहे. आता ही क्रमिक जोडी किती झाली बघा, 4 आणि 1 झाले. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सची किंमत आपण 5 ठेवूया, म्हणजेच बघा y बरोबर 5 वजा 5, म्हणजेच y 5 वजा 5 म्हणजेच किती बघा, तर ते 0 आहे. yचे निर्देशक आपल्याला मिळाले आहे ते आहेत 0, म्हणजेच ही क्रमिक जोडी काय झाली बघा, 5 आणि 0 झालेली आहे. आता आपण काय करूया, दुसरं इक्वेशन घेऊया आणि त्याची सारणी तयार करूया. दुसरं इक्वेशन काय आहे तुमचं, तर x वजा y बरोबर 3 आहे. ठीक आहे, आता हे सुद्धा आपण y बरोबर इक्वेशन घेऊया, म्हणजे आपल्याला yची किमती काढायला सोपं पडेल. आता बघा हे आहे वजा y बरोबर 3. आता हे x आहे पलीकडे गेले किती काय होईल, वजा x आहे ना, म्हणजेच आता इथं या ठिकाणी बघू शकता तुम्ही. आता वजा y आहे जे आपण पलीकडे नेऊयात, पलीकडे नेल्यानंतर काय होईल बघा, आता हे बघा आता y बरोबर आता ही काय होईल, एक्स जे आहे. ठीक आहे, आता एक्स काय करायचं आहे आपल्याला, एक्स आता हे वजा वाय जर आपण तिकडे नेलं तर काय होईल बघा, हे अधिक एक्स होईल, म्हणजे हे अधिक एक्स आणि वजा 3 होणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण वायची किंमत काढलेली आहे. वाय बरोबर काय होईल, तर ते एक्स वजा 3 होईल, आणि हे झालं आपलं समीकरण दुसरं झालं. आता याच्यावरून आपण काय करूया, तर ती सारणी तयार आपण करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला एकशे सुद्धा निर्देशक घ्यायचे आहेत, ते सुद्धा तो आपल्याला मनानेच घ्यायचे आहेत. तुम्ही कोणतेही निर्देशक घेऊ शकता. ठीक आहे, 1 2 3 आणि 5. ठीक आहे, तुम्ही कोणतेही निर्देशक घ्या. आता यानुसार आपल्याला काय करायचं आहे, वायच्या किमती काढायच्या आहेत. पहिले समीकरण जे दुसरं समीकरण आहे ते अगोदर आपण लिहून घेऊया, वाय बरोबर एक्स वजा 3. आता याच्यामध्ये आपल्याला एकशे किमती 1 ठेवायच्या आहेत, म्हणून वाय बरोबर बघा एक्स आहे 1, म्हणजेच 1 वजा 3, म्हणजेच बघा आता वायची किंमत आपल्याला किती मिळाली आहे बघा, 1 वजा 3 म्हणजेच किती आले, तर ती वजा 2 आलेली आहे. वायची किंमत बघा, म्हणजेच वायचे निर्देशक आले आहेत वजा 2, या ठिकाणी लिहायचं आहे वजा 2. आता त्यांची क्रमिक जोडी काय झाली, 1 आणि वजा 2. आता नंतर वायची एक्सची किंमत आपल्याला 2 ठेवायची आहेत, म्हणजेच वाय बरोबर आता एक्सची किंमत इथं 2 आहे, म्हणजेच 2 वजा 3, म्हणजेच वाय आपल्याला किती मिळाला बघा, 2 वजा 3, म्हणजेच इथं वजा 1 येईल. वायचे निर्देशक आपल्याला किती मिळाले बघा, तर इथं वजा 1 मिळालेला आहे, आणि यांची क्रमिक जोडी झाली 2 आणि वजा 1. त्यानंतर एक्सची किंमत आपण इथं 3 ठेवणार आहोत. वाय बरोबर 3 वजा 3, म्हणजेच 3 वजा 3 म्हणजेच किती बघा, तर 0. एक्स वायची किंमत किती आपल्याला मिळाली, 0. आता यांची क्रमिक जोडी काय झाली बघा, 3 आणि 0 झालेली आहे. आता शेवटचं बघा, एक्सची किंमत आपल्याला इथं 5 ठेवायची आहे, म्हणजेच वाय बरोबर 5 वजा 3. 5 वजा 3 किती झाले बघा, तर ते 2 झालेले आहेत. वायची किंमत किती मिळाली आपल्याला, 2 मिळालेली आहे. आता यांची क्रमिक जोडी काय झाली, 5 आणि 2 अशी झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्या दोन्ही सारणी ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. आता यावरून आपण काय करणार आहोत, तर आलेख जो आहे तो आपण काढणार आहोत. तर बघा जसं आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये काढलेलं आहे तसंच एक्स अक्ष आणि वाय अक्ष आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे. प्रमाण जसं वरती घेतलं तेच घ्यायचं आहे. प्रमाण दोन्ही अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 1 अक्ष 1 एकक. ठीक आहे, आता आपल्या पहिल्या समीकरणाचे निर्देशक आपण बघा, तर या ठिकाणी बघा मी इथं लिहिलेलं आहे. आता आपण निर्देशक बघूया. पहिल्या समीकरणाचे बघा इथं निर्देशक आहेत, क्रमिक जोडी बघा, पहिले आहे 0 आणि 5. एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 5. तर आता इथं बघू शकता तुम्ही, एक्स अक्षावरती 0 आणि वाय अक्षावरती 5, म्हणजे तो वाय अक्षावरती 5 इथं बिंदू आहे. या ठिकाणी डॉट आणि सर्कल करायचा आहे. हा बिंदू आहे 0 आणि 5 बरोबर, हा झाला पहिला. आता आपण दुसरं बघूया. दुसरं आहे 3 आणि 2. एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 2. बघा आता एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 2, म्हणजे हा तो बिंदू आहे. एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 2. इथं डॉट हे बरोबर द्यायचं आणि एक छोटंसं सर्कल करायचं. बिंदू कोणता आहे, एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 2. 3 आणि 2.
ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे बघा जोडी, क्रमिक जोडी 4 आणि 1. एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती 1. एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती 1 म्हणजे ही ते आपल्याला जोडी दिसते आहे, क्रमिक जोडी बघा. ही एक्स अक्षावरती 4 आणि वाय अक्षावरती 1. ओके, हे 3 बिंदू झाले. आता आपण चौथा बिंदू बघू. चौथे क्रमिक जोडी बघा 5 आणि 0. एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 0. इथं बघू शकता तुम्ही एक्स अक्षावरती 5 म्हणजे इथं बघू शकता, इथं 5 आणि इथं हे 0 म्हणजे या ठिकाणी तो आपल्याला बिंदू दिसतोय इथं. ओके, अशा पद्धतीने. आता या 4ही बिंदूंमधून जाईल अशी आपल्याला काय करायचं आहे, एक रेष काढायची आहे. तर बघा आता या 4ही बिंदूमधून जाईल अशी आपल्याला एक रेष काढायची आहे. तर बघा अशा पद्धतीने बरोबर याच्यातून एक रेष ती जात आहे. तर या रेषेचं जे नाव आहे ते रेषेचं नाव सुद्धा द्यायचं आहे. काय आहे बघा, याचं नाव आहे या समीकरणाचं, हे तर हे लिहूया, एक्स अधिक वाय बरोबर 5. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण दुसरे समीकरणाचे बिंदू आपण आता लिहूयात. आता बघा पहिलं काय आहे ते सुद्धा आपण बघू. इथं आहे बघा 1 आणि वजा 1. एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती वजा 2. एक्स अक्षावरती 1 आणि वाय अक्षावरती वजा 2 म्हणजे बघा तो या ठिकाणी तो बिंदू असणार आहे इथे. ठीक आहे, एक्स अक्षावरती आणि वाय अक्षावरती वजा 2 म्हणजे इथं हा झाला पहिला बिंदू. त्याच्यानंतर बघा आता दुसरा आहे क्रमिक जोडी 2 आणि वजा 1. एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती वजा 2 म्हणजे बघा तो या ठिकाणी ती जोडी असणार आहे. एक्स अक्षावरती 2 आणि वाय अक्षावरती वजा 1. 2 वजा 1 आणि हा बिंदू कोणता आहे, 1 आणि वजा 2. ठीक आहे. आता हा हे झाले 2. तिसरा बिंदू, तिसरे निर्देशक बघूया 3 आणि 0. एक्स अक्षावरती 3 आणि वाय अक्षावरती 0 म्हणजे तो या ठिकाणी बरोबर इथे डॉट करून सर्कल करायचा. कोणताही बिंदू 3 आणि 0. ठीक आहे. पुन्हा आता शेवटचा आपण बघूया 5 आणि 2. एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 2 दिसते बघा आपल्याला. एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 2. सो अशा पद्धतीने बघा तो आपल्याला बिंदू दिसतोय. हे बघा एक्स अक्षावरती 5 आणि वाय अक्षावरती 2 म्हणजे इथं आहे तो बिंदू 5 आणि 2. आता याच्यातून अशी दिसते बघा, हे 1 2 3 आणि 4 हे 4 बिंदू आहेत. आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, रेष काढायची आहे. आणि हे 4ही बिंदू कोणत्या बिंदूमधून कोणत्या बिंदूला टच करतात किंवा हे 4ही बिंदू जे आहेत त्यांचा निर्देशक बिंदू म्हणूया कोणता आहे ते आपल्याला कळेल. आता बघा याच्यातून बघा यांचा छेदनबिंदू जो आहे तो बघा हा दिसतोय 4 आणि 1 हा छेदनबिंदू. ह्याचे कोणत्या समीकरणाचे हे बिंदू आहेत तर समीकरणाचं नाव लिहा एक्स वजा वाय बरोबर 3. ओके, तर बघू शकता तुम्ही आपला छेदनबिंदूसुद्धा मिळालेला आहे, तो आहे 4 आणि 1. अशा पद्धतीने बघा मी थोडंसं झूम इन करते म्हणजे तुम्हाला तो आलेख जो आहे तो क्लिअर दिसेल. ठीक आहे, तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता याचा. अशा पद्धतीने मी तुम्हाला डिटेलमध्ये हा जो ग्राफ आहे तो काढून दाखवलेला आहे. तर बघा शेवटी तुम्हाला लिहायचं आहे दिलेल्या एक सामायिक समीकरणांच्या आलेखांच्या छेदनबिंदूचे निर्देशक हे 4 आणि 1 आहेत. आपण आत्ताच ग्राफमध्ये बघितलेलं आहे आणि म्हणून दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल ही x आहे म्हणजे 4 1 ही आहे. ओके, अशा पद्धतीने बघा आपण हा दुसरा प्रश्न डिटेलमध्ये मी तुम्हाला सोडवून दिलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.2 मधला पहिला प्रश्न आणि दुसऱ्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. आता बाकीचे जे 4 याच्यातले 4 प्रश्न राहिलेले आहेत ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या अदर्स क्लासेसला सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन टेक केअर, बाय.